सर्व अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस यांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर पहा, हे पत्र आहे 3 ऑगस्ट 2026चं. तर हे पत्र या संदर्भात आहे की आपण जेवढे काही सेविका आणि मदतनीस ताई आहेत त्यांना जे काय आपले आयुष्यमान कार्ड आहे त्याचे निर्मिती करण्याकरता प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांना काय करायचं आहे, गुगल शीटमध्ये स्वतंत्र माहिती भरायची आहे आणि त्याच्यासाठी भाषा मात्र कंपल्सरी इंग्रजी भाषेचाच आपल्याला इथं उपयोग करायचा आहे. म्हणजे हे पत्र पहा कशासाठी आहे, तर जे काही आपल्या अंगणवाडी सेविका ताई आहेत आणि मदतनीस ताई आहेत आणि त्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील काही जे काही सदस्य असतील त्या सर्वांना हे काय आपलं आयुष्यमान भारत जे कार्ड आहे त्याचे जे बेनिफिट्स आहेत, म्हणजे जो काही लाभ आहे तो सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई आणि त्यांच्या कुटुंबांना मिळणार आहे. आणि ते मिळवण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर आपली जी काही माहिती आहे सेविकांसाठी वेगळं शीट आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलं आहे आणि मदतनीससाठी वेगळं शीट आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलं आहे. तर या दोन वेगवेगळ्या शीटमध्ये आपल्याला आपली जी काही माहिती आहे ती भरून घ्यायची आहे. या संदर्भातले हे पत्र आहे. तर ही माहिती आपल्याला कंपल्सरी फक्त इंग्रजी भाषेमध्ये भरायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला 2 वेगवेगळ्या लिंक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर त्याच्यामध्ये विशेष लक्ष देऊन पहा की ज्या लिंकवरती मदतनीससाठी जी वेगळी लिंक दिली आहे त्याच्यावरती तुमच्या मदतनीसची माहिती भरून घ्या आणि जी लिंक सेविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याच्यावरती फक्त सेविकांची माहिती भरून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये हा जो काही लाभ आहे तो आपल्या कुटुंबाला देखील मिळणार आहे. म्हणजे जो काही 5 लाख रुपयांचं जे काही जो काही विमा आहे किंवा जे काही खर्च मिळणार आहे आपल्याला, तर तो आपल्याला मिळवण्यासाठी ही माहिती भरून घेणं गरजेचं आहे. आणि ही माहिती आपल्याला कधीपर्यंत भरायची आहे, तर याच्यासाठी शेवटची तारीख आहे ती म्हणजे 15 ऑगस्ट 2026. तर 15 ऑगस्ट 2026च्या अगोदर आपल्याला ही जी काही माहिती आहे ती भरून घ्यायची आहे. तर ही माहिती कशी भरायची याचा देखील व्हिडिओ मी लगेचच आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून देते, जेणेकरून जर काही तुम्हाला अडचण येत असेल तरी देखील तुम्ही तो व्हिडिओ पाहून ती माहिती भरू शकाल. कारण की फॉर्म मी ओपन करून पाहिला आहे, त्याच्यामध्ये माहिती तर आपल्याला इंग्लिशमध्ये भरायची आहे. त्यानंतर जे काही माहिती भरायची आहे म्हणजे तो पूर्ण फॉर्मच हा इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे. तर तुम्हाला जर काही गोष्टींचा अर्थ कळत नसेल किंवा कोणती माहिती भरायची हे जर काही आपल्या सेविकाताईंना समजत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून थांबवत जिथे तुम्हाला गरज आहे तिथं थांबवत देखील तो तुम्ही व्हिडिओ पाहून फॉर्म तुमचा स्वतःचा आणि तुमच्या मदतनीस ताईंचा भरून घेऊ शकता किंवा काही मदतनीस आपल्या स्वतःचा देखील भरू शकतात आणि आपल्या सेविकेचा देखील भरू शकतात. तर लवकरात लवकर मी तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती शेअर करते आणि ही माहिती आपल्याला 15 ऑगस्टच्या अगोदर लवकरात लवकर भरून घ्यायची आहे. तर एवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.